ब्राह्मणच ते लोक म्हणतात ब्राह्मणांनी त्यांचा द्वेष केला असेल, अन्यथा आम्ही योगीश माहिती नाही, केला असेलच, केलाच, शंका नाही. चला पोय कुळकर्ण्यांच्या घरात विठ्ठलपंताच्या इथं 4 अपत्यांचा जन्म होण्या अगोदरचा फार दुष्वर असा प्रसंग आहे. रुक्मिणीबाई आणि विठ्ठलपंताचा विवाह झाला, पण विठ्ठलपंत हे वैराग्य मार्गाचे पथिक होते, मुमुक्ष होते. त्यांना संसारात फार स्वारस्य नव्हतं. संसारात स्वारस्य नसण्याचं कारण एक मात्र आहे, त्यांची स्थिती काय असेल ज्यांच्या घरी स्वतः माऊलींना अवतार घ्यावा. पुन्हा विचार करा, ज्याच्या घरी माऊलीनं अवतार घ्यावा त्यांची स्थिती काय असेल. सर्वोच्च स्थितीच असली पाहिजे यात शंका नाही. तुमच्या डोक्यात येत असेल तो तुमच्या डोक्याचा भाग आहे, माझा नाही. माऊलींचा जिथं अवतार झाला ते त्यांचे वडील आहे. त्यांचं स्वारस्य संसारात मोह माया ममतेत बिलकुल नव्हतं. मग त्यांनी काय केलं, एका महात्म्याच्या विरक्ताच्या मागे लागून काशीकडे प्रयाण केलं. काशीच्या दिशेने गेले. रुक्मिणी आई साहेबांना घरी ठेवलं आणि सांगितलं, आजपासून तुझा आणि माझा या संसाराचा संबंध बऱ्यापैकी तुटलेला आहे. म्हणे तुमची आज्ञा शिरोधारी आहे. कारण पहिलेच्या पत्न्या पतीने सांगितलं ते ऐकायच्या, आजकालच्या पत्न्या अशा करीत नाहीत महाराज. जर अध्यक्षानं म्हटलं सप्त्याची वर्गणीची पावती 5,000ची फाडा, त्याला 5,000 दिल्यापेक्षा लिपस्टिकले तर 500 द्या अशा आहे की नाही. असो, तो आपला विषय नाही.